पुढच्या काही काळानंतर चित्रांगद आणि विचित्रवीर्य या दोन्ही युवराजांच्या विवाहासाठी प्रयत्न सुरू केले. आणि या या चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांची अवस्था अशी आहे की ते स्वतःहून एखाद्या स्वयंवरात जातील आणि स्वतःसाठी विवाहयोग्य कन्या आणतील अशी परिस्थिती नाहीये. कारण ते खूपच भित्रे आणि अकार्यक्षम असे आहेत. आणि या सर्व प्रकारानंतर त्यांचे विवाह करावे या हेतूने सत्यवतीच्या आज्ञेनंतर भीष्मांनी त्याच काळात काशीराज यांच्या 3 कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे स्वयंवर आयोजित केले होते. आणि सत्यवतीच्या आज्ञेनंतरच भीष्मांनी या स्वयंवरात जाऊन ह्या तिन्ही राजकन्या ह्या चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्यासाठी जिंकून आणल्यात. आता ह्या तीनही राजकन्या जेव्हा त्यांनी हस्तिनापूरमध्ये घेऊन आले, तेव्हा त्यांना असं माहित झालं की त्यातील जी अंबा नावाची जी एक राजकन्या आहे, तिचे शाल्व राजा म्हणजे शाल्व देशाचा जो राजा आहे की शाल्व नरेश, या शाल्व नरेश सोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे भीष्मांनी आंबेला हे शाल्व राजाकडे पाठवलेले आहे की ज्यांच्याशी तू प्रेम करतेस किंवा ज्यांना तू योग्य समजतेस अशा सोबत तू विवाह कर. त्यासाठी भीष्मांनी आंबेला शाल्व राजाकडे पाठवलंय. अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्याशी करून दिलेला आहे. पुढे असं झालंय की अंबा जेव्हा शाल्व राजाकडे गेलेली आहे, तेव्हा शाल्व राजा असं म्हणतात की तुला म्हणजे आंबेला की तुला भीष्मांनी युद्धात जिंकलंय, त्यामुळे मी तुला आता स्वीकारू शकत नाही. त्यामुळे तू कोणाची तरी तुला भीष्मांनी जिंकलंय, त्यामुळे मी तुला स्वीकारू शकत नाही असं शाल्व राजा म्हणतायत. त्यामुळे अंबा ही पुन्हा भीष्मांकडे आली. भीष्मांकडे आल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितलाय. परंतु भीष्म म्हणतायत की मी पूर्ण आजन्म ब्रह्मचारी आहे आणि या आजन्म ब्रह्मचर्याचं हे जे व्रत आहे, हे मी कुणाच्याही स्वार्थासाठी किंवा कुणाच्याही हेतूसाठी मी तोडू शकणार नाही. त्यामुळे तुला शाल्व राजाकडेच परत जावं लागेल. आंबेला चित्रांगद किंवा विचित्रवीर्य या दोघांपैकी एकाशी म्हणजे दुसरा विवाह करण्याची सुद्धा एक भीष्मांनी संधी दिली होती. परंतु बाचं म्हणणं असं आहे की मला भीष्मांनी जिंकलंय, त्यामुळे मी फक्त भीष्मांशीच विवाह करेन. आणि या अटीमुळे शाल्व आणि भीष्म अशा दोन्ही ठिकाणाहून तिला नकार मिळालाय. त्यामुळे तिचा एक दुहेरी अपमान या ठिकाणी झालाय. आता या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती प्रयत्न करत होती आणि तिला कोणीतरी शहाण्या माणसाने सांगितलंय की या अपमानाचा बदला किंवा या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुला परशुरामांकडे जावे लागेल. आणि अशा परिस्थितीत अंबा ही परशुरामांकडे गेली. आता भगवान परशुरामांनी तिची सर्व कैफियत ऐकली आणि त्यानंतर भगवान परशुरामांनी भीष्मांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु भीष्म हे प्रतिज्ञेत अडकले असल्यामुळे ते हा विवाह करू शकत नव्हते. त्यामुळे या समजवण्याचा एक परिणाम असा झाला की त्या दोघांचे एक घनघोर युद्ध सुरू झाले. हे युद्ध खूप दिवस सुरू राहिले आणि या युद्धाचा कधीही शेवट होणार नाही असे जेव्हा देवांना समजले, तेव्हा देवातील इंद्रलोकातील देवांनी पुढाकार घेऊन हे पृथ्वी संवर्धनासाठी हे युद्ध थांबवले आणि त्यांचा समेट घडून आणली. आता या पूर्ण प्रकरणातून आंबा पुन्हा एकदा दुखावली गेली होती. कारण की तिचा जो शेवटचा पर्याय होता भगवान परशुराम, तो सुद्धा या प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करण्याचं टाळलं. त्यामुळे आंबेने अजून एक यात असा पर्याय केलाय की तिने महातप केलाय आणि या महातपातूनच तिने तिचे शरीर किंवा हा जो तिचा जन्म होता, हा जन्म तिने संपवला आणि या बदल्यात तिने एक असे वरदान देवाकडे मागितले. ते वरदान म्हणजे असे आहे की भीष्मांच्या मृत्यूचे कारण ही अंबा असली पाहिजे. म्हणजे भविष्यात जेव्हा केव्हा भीष्मांचा मृत्यू होईल, त्यावेळेस ते कारण हे अंबा असली पाहिजे असे वरदान तिला ते देवाकडून प्राप्त झाले. आणि या वरदानानंतर अंबेचे जीवन इथे संपूर्ण झाले. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचा
यांना पुत्र होण्याआधीच किंवा त्यांच्या राज्याला वारस मिळण्याआधीच त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. आणि आता कुरुवंश पुढे चालावा किंवा कुरुवंश कसा पुढे चालावा? कारण की भीष्म आहेत, ते तर ब्रह्मचारी आहेत, आजन्म विवाहित आहेत आणि ते हस्तिनापुराचे फक्त आता सेवक आहेत. ते सम्राट बनू शकणार नाहीत किंवा ते या गादीवरही बसू शकणार नाहीत. त्यामुळे अशा एका विचित्र परिस्थितीत कुरुवंश अडकलाय आणि या कुरुवंशाला आता वारसदार पाहिजे आणि या वारसदार शोधण्यासाठीच सत्यवतींनी एक मोठा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय आहे की नियोग. पण आता हा नियोग कोणाकडून करावा? नियोग कोणी करावा? असा एक मोठा प्रश्न या कुरुवंशासमोर आहे. तेव्हा सत्यवतींनी तिथे बोलवलेत ते म्हणजे महर्षी व्यास. आता व्यासच का? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील एपिसोडमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्यासच का? या एका गहन प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये बघायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद.